नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग, KTHM कॉलेज, नाशिक. सर्वप्रथम मी FYBA या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षापासून म्हणजेच 2019-20 या वर्षापासून FYBA वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत एक महत्त्वाचा बदल झालेला आहे आणि तो म्हणजे CBCS पॅटर्न म्हणजेच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. यामध्ये तुम्हाला 2020-21 या वर्षात सेमिस्टरनुसार म्हणजेच सत्रानुसार मूल्यांकन होणार आहे. त्यात तुम्हाला 2 सत्र 2 सेमिस्टर असतील. प्रत्येक सेमिस्टरमध्ये 100 गुणांपैकी 70 गुण हे सेमिस्टरच्या शेवटी होणाऱ्या परीक्षेसाठी असतील, तर 30 गुण हे सेमिस्टर दरम्यान होणाऱ्या मूल्यांकनाद्वारे मिळतील. या 30 गुणांना 2 भागात विभागले आहे. यातील 20 गुण हे मिड सेमिस्टरमध्ये असतील, म्हणजेच मिड सेमिस्टरमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी असतील, तर 10 गुण हे होम असाइनमेंट, ट्युटोरियल, ओरल, क्लास नोट्स, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन म्हणजेच PPT यापैकी एकाला असतील. तर अशा प्रकारे नवीन अभ्यासक्रम CBCS पॅटर्न हा FYBA वर्गासाठी लागू करण्यात आलेला आहे. चला तर मग वळूया आपल्या विषयाकडे. आपल्या विषयाचं नाव आहे मानसशास्त्राची पायाभरणी, फाउंडेशन ऑफ सायकोलॉजी. तर या विषयामध्ये आपण एकूण 4 प्रकरणांचा आढावा घेणार आहोत. त्यामधील पहिलं प्रकरण आहे मानसशास्त्राचा परिचय म्हणजेच इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे बोधात्मक प्रक्रिया, त्यालाच कॉग्नेटिव्ह प्रोसेस असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरं प्रकरण असणार आहे प्रेरणा आणि भावना, मोटिवेशन अँड इमोशन. आणि चौथं प्रकरण आहे व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता, पर्सनॅलिटी अँड इंटेलिजन्स. तर बघा, मागच्या वर्षी काही विद्यार्थ्यांचं किंवा 11वी-12वीमध्ये बऱ्याच मुलांचं मानसशास्त्र हा विषय असेल. मानसशास्त्र म्हणजे काय, बेसिक माहिती त्यांना असेल, परंतु तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे असतील की त्यांचा मानसशास्त्र या विषयाशी अजूनपर्यंत काहीही संबंध आलेला नसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या विषयामध्ये मानसशास्त्र काय आहे, मानसशास्त्राची व्याख्या, मानसशास्त्राची वैशिष्ट्ये, मानसशास्त्राचा इतिहास यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जातो हे सविस्तरपणे पाहणार आहोत. आणि हा विषय अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि या विषयामध्ये तुम्हाला मार्क्सही चांगले मिळू शकतात. तर बघा, पहिलं प्रकरण जे आहे ते आपण आता पाहूया की पहिल्या प्रकरणामध्ये नेमके आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तर पहिल्या प्रकरणाचं नाव आहे मानसशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी. यामध्ये 1.1 मानसशास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ध्येय. यामध्ये वेगवेगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये आपल्याला अभ्यासता येणार आहे की मानसशास्त्राला विज्ञान का म्हटलं जातं, मानसशास्त्राला शास्त्र हा दर्जा कशामुळे मिळालेला आहे किंवा कशामुळे प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर मानसशास्त्राची ध्येय कोणकोणती आहेत, यामध्ये मनुष्याच्या वर्तनाचा अभ्यास सविस्तरपणे केलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे 1.2 मानसशास्त्राचा इतिहास आणि विचारधारा किंवा प्रणाली. यामध्ये प्राचीन काळापासून माणसाच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल कायमच कोडे पडत आलेले आहे. माणसाचं वर्तन नेमकं कशा प्रकारे घडत असतं, परिस्थितीला अनुसरून घडतं की एखाद्या घटनेला अनुसरून घडतं, याचा अभ्यास यामध्ये केलेला आहे. मग
त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांचे विचार जे आहेत ते इथे मांडलेले आहेत. त्यानंतर 1.3 भारतीय मानसशास्त्र, यामध्ये भूत आणि सद्य परिस्थिती म्हणजेच सायकोलॉजी इन इंडिया पास्ट अँड प्रेझेंट, म्हणजे भूतकाळातील परिस्थिती मानसशास्त्राची कशी होती आणि आत्ताची सद्य परिस्थिती मानसशास्त्राची कशी आहे याचा सविस्तर आढावा आपण या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर 1.4 मानसशास्त्रातील विविध क्षेत्रे आणि व्यवसाय संधी, अर्थात मानसशास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द. तर मानसशास्त्र म्हणजे फक्त वर्तनाचाच अभ्यास नाही, तर यामध्ये मानसिक प्रक्रियांचा सुद्धा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर यामध्ये मानसशास्त्राचे विविध कार्यक्षेत्र आहेत. त्यामध्ये चिकित्सा मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, औद्योगिक, संघटनात्मक, शालेय, सामाजिक, वैकासिक अशा विविध शाखांचा अभ्यास केला जातो, म्हणजेच विविध क्षेत्रांचा अभ्यास केला जातो आणि मग त्यांचा आपल्या करिअरच्या दृष्टीने कसा उपयोग होऊ शकतो हे आपल्याला यामध्ये सविस्तरपणे पाहायचं आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे 1.5 मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. तर मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रायोगिक पद्धत, त्याचबरोबर सहसंबंध पद्धत म्हणजेच एक्सपेरिमेंटल मेथड आणि कोरिलेशन मेथड. वेगवेगळ्या ज्या काही पद्धती आहेत आपल्याला यामध्ये अभ्यासायच्या आहेत. त्याचबरोबर सर्वेक्षण पद्धत म्हणजे सर्वे मेथड, यामध्ये मग नैसर्गिक निरीक्षण, नियंत्रित निरीक्षण, सहभागी निरीक्षण, केस स्टडी, वृत्त अभ्यास ज्याला म्हटलं जातं, अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला प्रकरण पहिले मानसशास्त्राचा परिचय यामध्ये करायचा आहे. त्यानंतर प्रकरण दुसरे बोधात्मक प्रक्रिया, ज्याला म्हटलेलं आहे कॉग्नेटिव्ह प्रोसेस. तर या प्रकरणामध्ये आपल्याला पहिला जो मुद्दा आहे 2.1 वेदन, अवधान आणि संवेदन म्हणजेच सेन्सेशन, अटेन्शन अँड परसेप्शन, या गोष्टी सविस्तरपणे अभ्यासायच्या आहेत. वेदन म्हणजे काय, अवधान म्हणजे काय, संवेदन कशाला म्हणायचं याच्या व्याख्या आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे स्वरूप, त्यांचे प्रकार आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यानंतर 2.2 अध्ययन. अध्ययन कशाला म्हटलं जातं, अवधान. 2.2 अध्ययन म्हणजेच लर्निंग. यामध्ये अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाची व्याख्या, त्याचबरोबर अध्ययनाचे स्वरूप, अध्ययनाच्या विविध पद्धती आपल्याला यामध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर 2.3 स्मृती, ज्यालाच मेमरी असं म्हटलं जातं. यामध्ये स्मृतीची व्याख्या, स्मृतीची वैशिष्ट्ये, स्मृतीचे प्रकार आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. स्मृतीविषयक काही संस्करण प्रारूपे आहेत, म्हणजेच स्मृतीविषयक माहिती संस्करण प्रारूपे, ज्याला इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये ॲटकिन्सन व शिफ्रिन, त्याचबरोबर क्रेग आणि लॉकहार्ट यांचे स्मृतीविषयक विविध प्रारूप दिलेले आहेत, ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यानंतर 2.4 विस्मरण, फॉरगेटिंग ज्याला म्हटलं जातं. जसं स्मृती म्हणजेच स्मरण आवश्यक आहे, त्याचबरोबर विस्मरणालाही किती महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये ते आपण या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर 2.5 शेवटचा मुद्दा स्मृती सुधार तंत्रे, मेमरी इम्प्रूव्हमेंट टेक्निक्स. मग कधीकधी आपल्याला बऱ्याच गोष्टींचं विस्मरण होत असतं, बऱ्याच गोष्टी आपल्याला आठवत नाहीत. मग ह्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी कोणकोणती तंत्र आहेत ते आपण या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत.
तर अशा प्रकारे दुसरे प्रकरण आहे बोधात्मक प्रक्रिया. त्यानंतर तिसरे प्रकरण आहे ते म्हणजे प्रेरणा आणि भावना, मोटिवेशन अँड इमोशन. यामध्ये 3.1 प्रेरणा, ज्याला मोटिवेशन असं म्हटलं जातं, यामध्ये प्रेरणेच्या व्याख्या आणि स्वरूप आपण अभ्यासणार आहोत. प्रेरणा आणि शारीरिक समस्थिती हा मुद्दा यामध्ये पाहणार आहोत. प्रेरणा चक्र आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर मॅस्लो यांची गरज विषयक अधिश्रेणी ही पण आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर 3.2 प्रेरणांचे प्रकार, मोटिवेशनल सायकल. वेगवेगळ्या प्रेरणा असतात. त्यामध्ये जैविक प्रेरणा, सामाजिक प्रेरणा, मानसशास्त्रीय प्रेरणा ह्या सविस्तरपणे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर 3.3 प्रेरणा संघर्ष. मग आता प्रेरणा संघर्ष नेमकं काय आहे? त्याला मोटिवेशनल कॉन्फ्लिक्ट असं म्हटलं जातं. प्रेरणा संघर्षाचेही काही प्रकार आहेत, ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर 3.4 भावना, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इमोशन. जन्माला आल्यापासून आपण विविध प्रकारच्या भावना व्यक्त करत असतो. म्हणजेच सुख, दुःख, आनंद, राग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत? भावना आहेत. मग भावना म्हणजे नेमकं काय? भावनांचेही प्रकार असतात, ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. भावनेचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे ते आपण पाहणार आहोत. भावनेचं स्वरूप पाहणार आहोत. त्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे 3.5 उपयोजन. यामध्ये संघर्ष निवारण्याची तंत्रे आपण यात अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे प्रकरण तिसरे प्रेरणा आणि भावना. त्यानंतर चौथं प्रकरण जे आपण अभ्यासणार आहोत ते आहे व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता, पर्सनॅलिटी अँड इंटेलिजन्स. तर यामध्ये 4.1 व्यक्तिमत्व, व्याख्या आणि स्वरूप, पर्सनॅलिटीच्या डेफिनेशन्स आणि जे काही नेचर आहे ते आपण यात अभ्यासणार आहोत. व्यक्तिमत्व नेमकं कशाला म्हणायचं किंवा पर्सनॅलिटी हा शब्द कसा तयार झाला, तो कुठून आला, हे आपल्याला यामध्ये सविस्तरपणे अभ्यासायचं आहे. त्यानंतर 4.2 व्यक्तिमत्व अभ्यासाचे मुख्य दृष्टिकोन. तर यात विविध जे काही मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी त्यांचे दृष्टिकोन इथे मांडलेले आहेत. मग त्यामध्ये गार्डनर ऑलपोर्ट आहेत, कार्ल युंग आहेत. यांनी व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून वेगवेगळे दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेले आहेत, ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यानंतर 4.3 फ्रॉइडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत. त्यानंतर 4.4 बुद्धिमत्तेचे सिद्धांत. बुद्धिमत्तेच्या सिद्धांतामध्ये आपण नेमकी बुद्धिमत्ता जी आहे, बुद्धिमत्तेची व्याख्या ही आपण जाणून घेणार आहोत. तर बुद्धिमत्ता हा एक असा पैलू आहे की ज्यामुळे व्यक्तिमधील फरक जो असतो तो आपल्याला शोधता येतो. तर साधारणपणे बुद्धिमान, हुशार म्हटले की आपण त्या व्यक्तीची शालेय प्रगती किंवा त्याला मिळालेले गुण यांचा विचार करतो. पण नेमकी ही बुद्धिमत्ता काय आहे? बुद्धिमत्ता चाचण्या या कशा तयार झाल्या?
बुद्धिमत्तेचे सूत्र नेमके काय आहे, बुद्धिगुणांक काढण्याचे सूत्र नेमके काय आहे, हे आपण या मुद्द्यामध्ये सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यानंतर 4.5 शेवटचा पॉईंट आहे उपयोजन. यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता, मापन आणि अभिवृत्ती हे अभ्यासणार आहोत. तर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पनासुद्धा नव्याने अस्तित्वात आलेली आहे, की ज्याच्यानुसार भावनिक बुद्धी म्हणजे ज्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही भावनांची जाणीव असते, हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर भावनिक बुद्धिमत्तेचे मापन कसे केले जाते ते आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारे एकूण 4 प्रकरणांचा आढावा सेमिस्टर फर्स्टमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.